इराण अमेरिका संघर्षाला युद्धविराम, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शस्त्रसंधीची घोषणा। 10 एप्रिलला इस्लामाबादेत होणार चर्चा। इराणचे सर्वोच्च नेता मोज्तबा खामेनी यांनी शस्त्रसंधीला दिली मंजुरी। येत्या शुक्रवारपासून दोन्ही देशांमध्ये सामंजस्यासंदर्भात होणार चर्चा। हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासंदर्भात अखेर सहमती। पुढील 2 आठवड्यांसाठी हॉर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतुकीला परवानगी, तर कच्च्या तेलांच्या किमतीत 17% घट। समरजित घाटगेंचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला रामराम। सकाळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत करणार भाजपमध्ये प्रवेश। काँग्रेस बारामती निवडणुकीत माघार घेण्याची शक्यता धुसर। पार्थ पवारांच्या डाऊनफॉलच्या वक्तव्यावर काँग्रेस नाराज असल्याची माहिती। पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली। अजितदादांच्या अपघातादरम्यान अशोक खरातच्या खात्यावर झालेल्या व्यवहारांची चौकशी करा। दादांच्या घराबाहेर झालेल्या काळ्या जादूशी खरातचा काही संबंध आहे का? रोहित पवारांकडून सखोल तपासाची मागणी। भोंदू अशोक खरातला आज कोर्टात करणार हजर। व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता। 3ऱ्या गुन्ह्यासंदर्भात सुनावणी होणार असल्याची माहिती। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाबाबत ही मोठी बातमी समोर येते आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शस्त्रसंधीची म्हणजेच सीज फायरची घोषणा करण्यात आली आहे। 2 आठवड्यांच्या सशर्त शस्त्रसंधीची ट्रम्प यांच्याकडून घोषणा करण्यात आलेली आहे। इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट करू असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता। याची मुदत संपण्याच्या काही तासांपूर्वी ट्रम्प यांनी ही मोठी घोषणा केली आहे। ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटलं आहे की मी 2 आठवड्यांसाठी इराणवरील बॉम्ब हल्ले आणि इतर अतिक्रमणं किंवा आक्रमणं स्थगित करण्यास सहमत आहे आणि याला त्यांनी सर्वसमावेशक युद्धविरामाच्या दिशेनं एक पाऊल म्हटलेलं आहे। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये या दोन्ही देशांमध्ये शुक्रवारपासून चर्चेला सुरुवात होणार आहे। तर शस्त्रसंधीसाठी इराणच्या 10 अटी आहेत। त्या नेमक्या काय आहेत आपण ते पाहूयात। इराणवर अमेरिका हल्ला करणार नाही। हॉर्मुझवर इराणचं नियंत्रण कायम राहणार। इराणला अण्वस्त्र कार्यक्रम सुरू ठेवण्यावर सहमती देण्यात यावी। 4थी अट आहे इराणवर अमेरिकेनं लावलेले सर्व आर्थिक प्रतिबंध हटवावेत। इराणवर लावलेले इतर सर्व प्रतिबंध हटवावे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून इराण विरोधातील सर्व प्रस्ताव हे रद्द करावेत। IAEA बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सर्व प्रस्ताव देखील रद्द करावेत। इराणला युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई करावी। पश्चिम आशियामधून अमेरिकेचे सैन्य तळ हटवावे। लेबनॉनसह इतर सर्व ठिकाणी युद्धविराम करावा। तर या सगळ्या मागण्या इराणच्या आहेत आणि यावरच अधिक बोलण्यासाठी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हेमंत सर, गुड मॉर्निंग। न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शस्त्रसंधीची म्हणजेच सीजफायरची घोषणा करण्यात आलेली आहे, मात्र इराणच्या देखील काही अटी आहेत। कसं पाहता या सगळ्याकडे? सध्याच्या या मोमेंटला ही एक अतिशय चांगली अशी बातमी आहे, कारण काल असं वाटत होतं की ज्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प धमक्या देत होते युद्धाची तीव्रता वाढेल आणि युद्ध एका भयानक लेवलला पोहोचेल, कुठल्या प्रकारचे शस्त्र वापरले जातील याविषयी चर्चा होत होती आणि आता एकदम एका ट्विटमुळे शांतता निर्माण होणार आहे 2 आठवडे आणि त्यानंतर वाटाघाटी होतील वगैरे बातम्या येत आहेत। ते नक्कीच चांगली बातमी आहे आणि याचा परिणाम चांगला पण झालेला आहे। ज्या किमती आहेत क्रूडच्या त्या एकदम निम्म्याहून कमी झालेल्या आहेत, ज्याचा भारतावरती खूपच चांगला परिणाम होईल, कारण सर्वात स्वस्त तेल आणि गॅस आपल्याला इकडनं मिळतं। पण मुख्य प्रश्न असा आहे की हे जे 2 आठवड्याचं जे सीज फायर आहे याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी बाहेर येतील का?
मात्र आपण जर बघितलं तर इराणची जी रिक्वायरमेंट आहे ती अतिशय वेगळी आहे आणि अमेरिकेची एकदम वेगळी आहे. तर त्याच्यामुळे नेमकं वाटाघाटी ज्यावेळेला पुन्हा सुरू होतील शुक्रवारपासून, तेव्हा नेमकं काय निष्पन्न होईल हे बघावं लागेल. कारण ज्या कारणाकरता अमेरिका युद्धामध्ये गेलं होतं त्याच्यातली कुठलीही उद्देश त्यांचे हासिल झालेले नाहीयेत. म्हणजे न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवायचा, ते थांबवायला इराण तयार नाहीये. याच्याशिवाय गल्फ ऑफ होर्मुझ उघडायची पूर्णपणे, त्याचं इराण म्हणतंय की होर्मुझ तर आम्ही उघडू पण त्याच्यावरती आम्ही आमचा टॅक्स लावू वगैरे. म्हणजे ज्याच्याकरता युद्ध सुरू झालं त्याच्यातलं काहीच मान्य करण्यात आलेलं नाहीये. तर त्याच्यामुळे वाटाघाटी येणाऱ्या काळामध्ये कुठली दिशा घेतील हे आपल्याला बघावं लागेल. परंतु एवढं मात्र नक्की की सध्याच्या मोमेंटला ही अतिशय चांगली बातमी आहे. 2 आठवडे तरी त्यांना वाटाघाटी करायला वेळ मिळेल आणि होऊ शकतं त्याच्यामध्ये पुष्कळसं पॉझिटिव्ह निर्माण होईल आणि जे प्रचंड डिसरप्शन झालं होतं ते अर्थात पुष्कळशा प्रमाणामध्ये कमी होईल. तर सध्या तरी ही बातमी अत्यंत चांगली आहे. अशा प्रकारे आपण याच्याकडे बघायला पाहिजे. हेमंत सर, मात्र ट्रम्प यांच्या या घोषणेवर इराणनं कितपत विश्वास ठेवायला हवा? कारण एकीकडे ट्रम्प वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करतात, दुसरीकडे त्याच वेळेला धमकी देखील इराणला देतात आणि इराणच्या पण काही आता अटी शर्ती आहेत, त्या ट्रम्प यांनी मान्य केलेल्या आहेत का? असं आहे की डोनाल्ड ट्रम्प वरती कोणी विश्वास ठेवायचा हे काही सांगता येणार नाही. कारण ते जे स्वतः असताना रोज वेगवेगळ्या प्रकारचे आपले स्टेटमेंट बदली करत असतात आणि ते काय म्हणतात याची त्यांनाच कल्पना नसते. तर त्याच्यामुळे ते तर बघावंच लागेल. परंतु आताच मात्र अशा बातम्या येत होत्या की म्हणजे जरी या वाटाघाटी झाल्या तरी पण कुवेट कंप्लेंट करत होतं की त्यांच्यावरती मिसाईल हल्ला झालेला आहे. त्याच्याशिवाय इस्रायल पण कंप्लेंट करत होतं की वाटाघाटी सुरू आहे, वाटाघाटी म्हणजे सीज फायर झाला आहे तरी पण इस्रायलवरती हल्ले होत आहेत. तर त्याच्यामुळे इस्रायल काही थांबायला तयार नाहीये. तर त्याच्यामुळे पुष्कळशे पण म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे कारणं आहेत की ज्याच्यामुळे युद्धविराम जरी घोषित करण्यात आला तरी ऍक्च्युली युद्ध हे थांबलेलं नाहीये. अशा प्रकारच्या बातम्या पुढे येत आहेत. तर त्याच्यामुळे दोन्ही बाजूंना एकमेकावरती किती विश्वास ठेवायचा हे आता डिसाईड करावं लागेल. तर जसा थोडा काळ अजून जाईल त्यानंतर या गोष्टी क्लिअर होतील की दोन्ही देश एकमेकांवरती विश्वास ठेवून पूर्णपणे युद्ध थांबवतील का आणि त्याच्यानंतर शुक्रवारी म्हणतायत त्याप्रमाणे प्रॉपर वाटाघाटी सुरू होतील की नाही. कारण रिक्वायरमेंट ज्या इराणच्या आहेत या अतिशय वेगळ्या आहेत जे अमेरिकेला पाहिजे त्याच्या तुलनेमध्ये. म्हणजे दोघांच्याही मागण्या परस्पर 100% विरोधी आहेत. तर त्याच्यामुळे नेमकं कुठल्या गोष्टी मानल्या जातील. तुम्ही त्यांचा न्यूक्लिअर प्रोग्राम चालू ठेवायला परवानगी देणार का? तुम्ही गल्फ ऑफ होर्मुझ पूर्णपणे उघडं ठेवणार का? तर या गोष्टींवरती पुष्कळ जर आणि तर आहे. तर आपल्याला पुढे ऍक्च्युली बघावं लागेल की जमिनीवरती काय होतं. परंतु सध्या तरी मात्र चांगली बातमी आहे असंच आपण म्हणू शकतो. हेमंत सर, धन्यवाद. न्यूज 18 मराठीशी संवाद साधण्यासाठी, या विश्लेषणासाठी आणि यावरच आता अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत परराष्ट्र तज्ज्ञ शैलेंद्र देवळाणकर सर जोडले गेलेले आहेत. शैलेंद्र सर, गुड मॉर्निंग. न्यूज 18 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. ट्रम्प यांच्याकडून शस्त्रसंधीची म्हणजेच सीज फायरची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र इराणच्या काही अटी शर्ती आहेत. कसं पाहता या सगळ्याकडे? नाही, मला असं वाटतं की निश्चितच मोठा रिलीफ आहे. हा रिलीफचं स्वागत ह्या सगळ्या जगाने केलं पाहिजे. आपण सगळ्यांनी या रिलीफचं स्वागत केलं पाहिजे आहे. आज 4:30 वाजता व्हाईट हाऊसकडनं अशा स्वरूपाचं सीज फायरची अनाउन्समेंट झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला इराणच्या सिक्युरिटी काउन्सिलकडनं कन्फर्मेशन देण्यात आलंय. यापूर्वी ज्या ज्या वेळेला व्हाईट हाऊसकडनं काही क्लेम करण्यात आलं होतं त्या वेळेला इराणच्या सिक्युरिटी काउन्सिलनी त्याला ऑल टुगेदर रिजेक्ट केलेलं होतं. पण यावेळेला पहिल्यांदा असं झालेलं आहे की त्यांनी पण या गोष्टीचं कन्फर्मेशन केलंय आणि त्याचे रिफ्लेक्शन्स आता यायला लागलेले आहेत. सगळ्यात महत्वाचा त्याचा पहिला परिणाम दिसून आलेला आहे तो म्हणजे तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेमध्ये प्रति बॅरल ज्या साधारणतः $118 वरती होत्या त्या आता कमी होऊन $94 वरती आलेल्या आहेत. त्यामुळे हा पहिला अतिशय सकारात्मक अशा स्वरूपाचा परिणाम हा निश्चितपणे दिसून आलाय. यामध्ये दोन्ही बाजू ज्या आहेत ह्या स्वतःला व्हिक्टरी किंवा आम्ही विजय झालो आहोत अशा पद्धतीने
त्यांना क्लेम करण्याचा प्रकार आहे. अमेरिका सांगत आहे की आम्ही इराणचे न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन जे असतील ते उद्ध्वस्त करून टाकलेत. इराण म्हणतो की आम्ही स्टेट ऑफ हॉर्मुझ जे आहे ते क्लोज केलेलं आहे. दोघांकडनं आहे. मात्र हा 14 दिवसांचा जो युद्धविराम आहे, हा 14 दिवसांच्या युद्धविराममध्ये अनेक अटी ज्या अमेरिकेकडनं आणि इराणकडनं परस्परांच्या पुढे ठेवल्या गेलेल्या आहेत, त्याच्यावरती चर्चा होणार आहे. चर्चा कुठे होणार या संदर्भात सध्या जरी पाकिस्तान क्लेम करत असला तरी इराण त्याला मंजुरी दिलच असं नाहीये. इजिप्त आहे, टर्की आहे, अशा अनेक देश याच्यामध्ये महत्वाची भूमिका हे प्ले करू शकतात. मात्र एक जे होतं की जे कालचं ट्विट अमेरिकेचं प्रामुख्याने होतं की आम्ही एंटायर सिव्हिलायझेशन हे इराणची जी संस्कृती आहे ती पूर्णपणे नष्ट करून टाकू. त्याच्यामध्ये शक्यता अशी होती की मदर ऑफ ऑल बॉम्ब हा त्या ठिकाणी टाकला जाईल. कदाचित इराणचे पॉवर प्लांट जे आहेत ते उद्ध्वस्त केले जातील आणि त्याचा प्रतिकार म्हणून इराणकडनं देखील अरब देशांमधले पॉवर प्लांट्स असतील, रिफायनरी उद्ध्वस्त केल्या जाईल. इराणने सांगितलं होतं की आम्ही अमेरिकेच्या कोणत्याही मित्र देशाला 1 वर्ष तरी तेल मिळणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आखातामध्ये निर्माण करू. आपण कल्पना करा की जर असं झालं असतं तर भारतावरती काय परिस्थिती ओढवलेली असती, इतर देशांवरती काय परिस्थिती ओढवलेली असती. त्यामुळे सगळ्या जगाचा श्वास हा रोखून धरला गेला होता. परंतु आलेलं हे जे ट्विट आहे आणि त्याला इराणकडनं दिलं गेलेलं कन्फर्मेशन आहे, निश्चितपणे हा सगळ्या जगाला दिलासा देणारा भाग आहे आणि याच्यातनं सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय असं आपण निश्चित म्हणू शकतो. हे टॉक्स 14 दिवस चालतील. 14 दिवसांमध्ये स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड जे आहे हे बंद करण्यात आलेलं आहे. इराणच्या वॉशमध्ये त्या ठिकाणी आता ऑइल ट्रान्सपोर्टेशन देखील सुरू होणार आहे आणि ही एक अतिशय जमेची बाब आहे. तसं भारतासाठी ऑइल ट्रान्सपोर्टेशन सुरू होतं पण जगाच्या दृष्टिकोनातनं ते नव्हतं. त्यामुळे इराणच्या वॉचमध्ये ते सुरू राहील, पण सुरू राहील हे देखील सांगणं हे देखील महत्वाचा भाग होतं. मला असं वाटतं युद्धाच्या 40व्या दिवशी संपूर्ण जगाला दिलासा देणारी बातमी आज सगळ्यांना मिळालेली आहे. बरं, शैलेंद्र सर धन्यवाद न्यूज 18 मराठीशी संवाद साधण्यासाठी.